शुभम नेगी यांची मूळ हिंदी कविता, ज्यांचं मराठी रूपांतर, मराठी भाषांतर आमचे मित्र अक्षय शिंपी यांनी केलंय. हत्याकांडाची वर्णनं ऐकूयात. ती मुलं जी मुलांचाच हात पकडू इच्छित होती, जी मुलांच्या पापण्या चुंबून सोपवू पाहत होती त्यांच्याकडं आपली सप्तरंगी स्वप्न. ती मुलं ज्यांच्या प्रेमामुळं रुजली अरुंद आणि तीक्ष्ण काट्यांची विषारी बीज. ती मुलं शोधात हिंडत होती एकाकी कथा कादंबऱ्यातून आपल्या प्रेमाचं प्रतिबिंब. त्यांच्यासाठी नव्हताच कुठलाच कोनाडा आरक्षित कधीच. त्यांच्यासाठी नव्हताच कुठलाच कोनाडा आरक्षित कधीच. ती मुलं जी पकडली गेली बिछान्यात पुरुषांसोबत. ती मुलं ज्यांच्या पिंढऱ्यांवर तीळ आहे. ती मुलं जी आपल्या दातात मोजे रुमाल आवळून किंकाळ्या दाबत असतात सदा सर्व काळ. ती मुलं ज्यांना फक्त सतत ऐकवलं गेलंय, ए गप्प बैस, थोबाड उचकटू नकोस. ती मुलं ज्यांना समजून घेतलं गेलं नाही कधीच. ती मुलं जी मुलं होती पण मुलं नव्हतीही. ती मुलं जी माणसं बनली मर्द नाही. ती मुलं माणसं बनली मर्द नाही. ती माणसं ज्यांच्या पापण्यांच्या कडा बुरशेलेल्या आहेत. ती माणसं जी आपल्या बायकोच्या नावावर विश्वासघात लिहिण्यासाठी मजबूर आहेत. ती माणसं ज्यांना कुटुंब हा आंगिक अभिनयाचा मिळालेला सर्वोच्च शोकांत पुरस्कार आहे. ती माणसं ज्यांचं कान, नाक, तोंड काहीच शिल्लक उरलेलं नाहीये. ती माणसं ज्यांच्या चेहऱ्यावर मुखवट्यांचा दरोडा पडलाय. ती माणसं ज्यांचं हसणं एक दारुण शोककाव्य आहे. ती माणसं ज्यांचे दात रुतलेत अजूनही मोजे रुमालात. ती माणसं ज्यांच्या खोल्यांच्या भिंतींना तोंडपाठ आहेत त्यांच्या आत्महत्येच्या अगणित चिठ्ठ्या. ती माणसं कदाचित दिसतील तुम्हाला
तुमच्या गल्ल्यांमधून, दुकानातून, घराघरातून, ऑफिसांमधून, देवालयातून ती आपले मूळ चेहरे पुन्हा मिळवतील. तमाम भाषांतल्या साहित्यातून दिसतील त्यांच्या हत्याकांडांची वर्णनं. माणसाच्या सर्वात कुरूप कृत्यांची वर्णनं. तुम्ही त्या वर्णनांना कुठलंही नाव देऊ शकता. तुम्ही त्या वर्णनांना कुठलंही नाव देऊ शकता. साक्षात्कार, शोकसभा किंवा अगदी आरोपी देखील. नमस्कार.